तर जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागला नाही आणि त्याचमुळे प्रशांत कोरटकरला नक्की कोण आश्रय देत होतं हे आता पुढे आलं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत म्हटलंय। शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नसल्याचा इशाराही फडणवीसांनी दिलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोरटकर पकडलं, त्या कोरटकरला कुठे पकडलं, कुठे लपून बसला होता? तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय, मी सांगणं योग्य दिसत नाही, पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी। पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे। छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच, कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही।